गुड आफ्टरनून विद्यार्थी मित्रांनो. आपण सायन्सच्या मागच्या लेसनला मोशन ऑफ द अर्थ हा लेसन चालू केला आहे, पृथ्वीचे फिरणे. यामध्ये मी तुम्हाला एक डायग्राम दाखवली होती, ती एक्सप्लेन केली होती. त्यामध्ये व्हॉट इज मीन बाय रोटेशन, ॲक्सिस ऑफ रोटेशन, त्यानंतर जे इक्वेटर आहे, या ग्लोबमधला जो इक्वेटर आहे त्या इक्वेटरमुळे कोणते दोन भाग तयार झाले, नॉर्थ पोल, साऊथ पोल. ॲक्सिस म्हणजे काय, नॉर्थ पोल अँड नॉर्थन हेमिस्फियर अँड साऊथन हेमिस्फियर हे कशामुळे पडले, ह्या सगळा भाग आपण मागच्या लेसनला अभ्यासला आहोत. आज आपण नवीन पॉईंट बघणार आहोत. ट्राय दीज. स्टँड कॅन्डल इन अ मिडल ऑफ अ लार्ज टेबल. एका मोठ्या टेबलावरती कॅन्डल म्हणजे मेणबत्ती उभी करा. ड्रॉ अ बिग सर्कल अराउंड द कॅन्डल. आणि त्या मेणबत्तीच्या राऊंडला म्हणजे सर्कल, इन अ बिग सर्कल, एक मोठा असं सर्कल काढा. त्यांनी केले, ही मेणबत्ती उभी केली, इन राऊंडला एक काय केले, सर्कल काढले. प्लेस अ ग्लोब ॲट एनी पॉईंट ऑन दिस सर्कल. ग्लोब म्हणजे ही जी पृथ्वी आहे ती त्या सर्कलच्या एका बाजूला काय करा, तर उभी करा. Light the candle, see that it is dark in the room. Suppose that the candle is the sun. म्हणजे अंधाऱ्या खोलीमध्ये तुम्ही आहात आणि डार्क खोलीमध्ये, म्हणजे सी दॅट इज डार्क इन द रूममध्ये लाईट नाही. सपोज दॅट द कॅन्डल इज द सन, आणि कॅन्डल हेच तुमचं सूर्य आहे. ऑब्झर्व विच पार्ट ऑफ द ग्लोब गेट्स द सनलाईट अँड विच वन डज नॉट. मग जी मेणबत्तीच्या साईडची जी बाजू आहे ते तुम्हाला कशी दिसेल, ब्ल्यू कलरमध्ये म्हणजे ज्या कलरमध्ये आहे तशी दिसेल, आणि एका साईडला काय दिसेल, पूर्ण ब्लॅक कलर दिसेल. ऑब्झर्व विच पार्ट ऑफ द ग्लोब गेट्स द सनलाईट अँड विच वन डज नॉट. एक बाजू व्यवस्थित दिसेल, एक बाजू व्यवस्थित दिसणार नाही. नाव लुकिंग ॲट द ग्लोब फ्रॉम द डायरेक्शन ऑफ द नॉर्थ पोल. आपण जे बघितलंय नॉर्थ पोल, टर्न इट अँटी क्लॉकवाईज. दिस इज हाऊ द अर्थ रोटेट. जसं आहे घड्याळ असतं, घड्याळाची दिशा अँटी क्लॉकवाईज असती आणि उलटी दिशा किंवा सरळ दिशा. म्हणजे त्यांनी काय सांगितलं, नॉर्थ पोलपासून टर्न इट अँटी क्लॉकवाईज, घड्याळाच्या दिशेप्रमाणे तो पोल, जो नॉर्थ पोलपासून पृथ्वी गोल फिरत असते, रोटेट करते. दॅट इज इट रोटेट्स फ्रॉम द वेस्ट टू ईस्ट. म्हणजे ती फिरत असताना कुठल्या दिशेकडून फिरते, तर वेस्ट दिशेकडून ईस्ट दिशेकडून, म्हणजे पश्चिम दिशेकडून पूर्व दिशेकडे. ॲज द अर्थ रोटेट्स इट्स डिफरंट पार्ट्स, वेगवेगळे भाग, कम इन टू द लाईट ऑफ द सन वन आफ्टर द अदर अँड टर्न अवे फ्रॉम इट ऑल्सो इन द सम ऑर्डर. म्हणजे एखादी ती फिरत असताना अँटी क्लॉकवाईजनी डायरेक्शन म्हणजे सरळ फिरत असते. ही तुमची जर ईस्ट असेल, पूर्व दिशा असेल, तर ही तुमची वेस्ट दिशा झाली. मग ती कशी फिरते, वेस्ट दिशेकडून, का अँटी क्लॉकवाईज म्हणजे हे सरळ रेषेतून अशी फिरत असते. आता पुढचा पॉईंट आहे सनसेट अँड सनराईज. हे बघितलंय आपण. सनसेट म्हणजे सूर्य मावळतो, सनराईज म्हणजे सूर्य उगवतो. मग आपला सूर्य कोणत्या दिशेला उगवतो, तर पूर्व दिशेला, म्हणजे ईस्ट या दिशेला सूर्य उगवतो असतो. स्टिकर रीड बाइंड ऑन द ग्लोब. सेटअप द प्रिव्हियस मॉडेल ऑफ द ग्लोब अँड द कॅन्डल. आपण जो बघितला, ग्लोब बघितला आणि हे कॅन्डलचं चित्र बघितलं. टर्न द ग्लोब अँटी क्लॉकवाईज, म्हणजेच आत्ता सांगितल्याप्रमाणे पृथ्वी जशी फिरते अँटी क्लॉकवाईज डायरेक्शननी. नोट देम, इट इज सनराईज, नून अँड सनसेट ॲट द लोकेशन ऑफ द. मग त्यामधलं लोकेशन बघायचं आहे आपल्याला, सन कधी राईज होतो आणि कधी सेट होतो. डे अँड नाईट ऑन द ग्लोब. दिवसा तो असा दिसतो, तर रात्रीला तो पूर्ण ब्लॅकमध्ये दिसतो. आफ्टर वन सनराईज, सूर्य उगवते. नोट व्हेन द नेक्स्ट वन ऑकर्स ॲट द बाइंड. You will see that happens when the earth completes one rotation. पूर्ण फिरतो तेव्हा ते कंप्लीट होतं. ती
सूर्य ज्यावेळी फिरतो, नेक्स्ट वन ऑकर्स ॲट द बाइंड, यू विल सी that this happens when the earth complete one rotation, that is when it makes one complete turn around itself. आपल्या भोवती फिरताना ती पूर्ण एक प्रदक्षिणा किंवा एक रोटेशन करते, एका बाजूने फिरते. this period of time that the earth takes to complete one rotation is called a day. त्यालाच काय म्हणतात तर डे. पृथ्वी ज्यावेळी कम्प्लिटली गोल फिरते, पूर्ण होते, त्या दिवशी काय होतं तर एक दिवस, एक दिवस तयार होतो. अ डे हॅज 2 पार्ट्स. मग त्या एका दिवसाचे काय होतात तर पुन्हा 2 भाग पडतात. डे टाईम म्हणजे दिवस अँड नाईट टाईम म्हणजे रात्र. ज्यावेळी पृथ्वी अँटी क्लॉकवाईज डायरेक्शननी फिरून पूर्ण होते, पूर्ण त्याला रोटेट व्हायला एक दिवस लागतो, त्या दिवसाचे पुन्हा 2 भाग पडतात. एक आहे तर डे टाईम अँड एक आहे तर नाईट टाईम. और सिम्पली डे अँड नाईट फॉर द पर्पज ऑफ मेजरिंग टाईम वी डिवायडेड द होल डे म्हणजे पूर्ण दिवस इंटू 24 पार्ट्स. मग आपल्या एका दिवसामध्ये किती तास असतात तर 24 तास, 24 पार्ट्स, ईच ऑफ विच इज कॉल्ड ॲन हवर्स. आणि त्यालाच आपण काय म्हणतो तर तास म्हणतो. म्हणजे आज आपण काय बघितलं तर सनसेट कधी होतो आणि सनराईज कधी होतो. सनसेट झाल्यापासून सनराईज झाल्यापासून तो सनसेट होईपर्यंत जो एक पूर्ण दिवस लागतो, एक पूर्ण दिवस जातो, त्याला आपण म्हणतो डे. आणि त्या डेचे पुन्हा 2 भाग पडतात, एक आहे डे टाईम आणि एक आहे नाईट टाईम, दिवस आणि रात्र. या दोन्हीचा जे मेजरिंग टाईम आहे त्याला आपण म्हणतो होल डे म्हणजे पूर्ण दिवस. आणि त्या पूर्ण दिवसामध्ये किती पार्ट आहेत तर 24 पार्ट्स. आणि त्या 24 पार्ट्सलाच आपण काय म्हणतो तर हवर म्हणजे तास. तर आता पुढचा पॉईंट आहे अ इयर म्हणजे वर्ष. नाव मूव द ग्लोब अलॉंग द सर्कल ऑन द टेबल. ॲज यू डू धीज कीप रोटेटिंग द ग्लोब अँड इन्श्युअर दॅट द ॲक्सिस डज नॉट चेंज इन ओरिएंटेशन. ज्यावेळी नाव मूव द ग्लोब अलॉंग द सर्कल ऑन द टेबलवर ठेवलेला ग्लोब म्हणजे तुमची पृथ्वी जशी फिरते. ॲज यू डू दीज कीप रोटेटिंग द ग्लोब अँड इन्श्युअर. ती ग्लोब ज्यावेळी रोटेट होतं अँड इन्श्युअर खात्रीपणे ॲक्सिस फिरत असतं, पण ॲक्सिस डू नॉट चेंज म्हणजे त्या ग्लोबमधली जी आपली ॲक्सिस होती मधली ती डू नॉट चेंज, ते चेंज होत नाही, त्याच्यात बदल होत नाही. इव्हेंच्युअली द ग्लोब विल कम बॅक टू इट्स ओरिजिनल प्लेस ऑन दी सर्कल. आणि ते बाकीचं सगळं फिरून पुन्हा ज्या ॲक्सिसवरती येतं, ओरिजिनल प्लेसवरती येतं ऑन दी सर्कल. दिस इज हाऊ ऑन दी अर्थ रिव्हॉल्व्स. त्यालाच काय म्हणतात तर पृथ्वीचे फिरणे. अराउंड दी सन इव्हन ॲज द रोटेट्स अराउंड इटसेल्फ. The period of time to earth takes to complete one revolution around the sun is called 1 year. आणि सूर्य फिरण्यासाठी जी फेरी पूर्ण करण्यासाठी 1 revolution around the sun is called. आणि सूर्याभोवती ते फिरणं त्याला आपण म्हणतो 1 year. त्यालाच आपण काय म्हणतो एक वर्ष. There are about 365 days and 6 hours in a year. मग 365 दिवस आणि 6 तास हे आपल्या एका वर्षामधले दिवस आहेत. पुढचा पॉईंट आहे अ लीप इयर. अ लीप इयर म्हणजे काय तर आपल्या कमी दिवस येतात. इन द Gregorian calendar, the year is taken to have 365 days. It means that it counts 6 hours less every year. आपल्या नेहमीच्या कॅलेंडरमध्ये 365 डेज असतात आणि 6 तास. दॅट मेक्स 24 hours और 1 day इज एव्हरी 4 years. म्हणजेच काय तर 4 वर्षानंतर येणारा 365 दिवस आणि त्यानंतर येणारे 24 तास. To make up for these lost 1 day, the month of February in the Gregorian calendar has an extra day every 4th year.
नेहमी 4 वर्षानंतर फेब्रुवारीमध्ये जो एक दिवस ॲड होतो त्याला आपण म्हणतो अ लीप इयर. दॅट इयर इज कॉल्ड अ लीप इयर अँड इट हॅज अ 316 स्ट्रेट ऑफ 365 days अँड फेब्रुवारी हॅज 29 इन्स्टेंट ऑफ 20. 365 दिवसांपैकी 366 दिवस असतात आणि 29 फेब्रुवारीमध्ये 28 डेजऐवजी 29 डेज असतात. म्हणजे आज आपण माहिती बघितली सनसेट, सनराईज, अ इयर अँड अ लीप इयर. आता यामधले मी काही प्रश्न देईन ते तुम्ही सॉल्व करणार आहात. मग उद्या आपण दुसरा पॉईंट बघूया. थँक्यू.